आज तर मला शॉकच बसला. काय ते सांगतेच पुढे. कसं काय मंडळी, मी कल्याणी. सो आज ब्रेकफास्टमध्ये मस्त मिक्स व्हेजिटेबल्सचा चिला बनवला होता. मग आम्ही त्याचाच ब्रेकफास्ट केला. त्यानंतर इकडे बघू शकता हे मस्त अनन्यानी घरी बनवलेले आहे राखी. ते पण इंडियाला पाठवायसाठी. आता इंडियाला जाईल का नाही माहीत नाही. सो बघूया आता आपण कोणी जात असेल इंडियाला तर त्यांच्यासोबत पाठवून देईल मी. तर इकडे मी चपात्या बनवल्या होत्या दुपारच्या जेवणामध्ये. मस्त अशी लौकी कोफ्ता केला होता. मस्त त्याचा खूप राडा असतो पण खूप टेस्टी लागते ती भाजी. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. त्यानंतर इथं डकसाठी पीठ काढून ठेवलं होतं मी. डकला थोडं आणि थोडं फिशसाठी. तर तेच देत बसले होते. त्यानंतर अनन्याने तिच्या डकला दिलं, मी माझ्या फिशला दिलं. त्यानंतर आज चक्क बाहेर आहे ना टॉर्टाईज आलं होतं. तिथं तर आम्हाला इकडे आहे पण ते बघितलं नव्हतं. सो बघितलं तर ते सेम असं स्नेकसारखं वाटत होतं. त्यानंतर मला हॉस्पिटलला जायचं होतं ब्लड टेस्टसाठी. तर आमच्या बाहेरच मी कायोडी बघितला. तर हा कायोडी लहान मुलांना चावतो. खूप वेळ असं ऐकलं, म्हणजे न्यूजमध्ये बघितलं. सो नंतर घरी आल्यानंतर भाजी बनवली. तयारी मी सगळीच करून गेले होते पण पनीर संपलं होतं, पनीर नव्हतं. त्यासाठी मग येताना पनीर पण घेऊन आलं. मग ग्रेव्ही बनवायला घेतली. तर इकडे मी लौकीचे कोफ्ते पण बनवून घेतले आणि साईडलाच भाजी पण ठेवली होती. अशा प्रकारे सगळे बनवून घेतले. ते हे फर्स्ट टाईम मी आपे पॅनमध्ये बनवते आहे. मी पण ही रेसिपी अशीच यूट्यूबवर बघितली होती. तर खूप छान लागली ती टेस्ट, म्हणून म्हणलं चला बनवूया. सो मला खूप भूक लागली होती. हॉस्पिटलमधून आले होते, ब्लड टेस्ट झालं होतं. त्यामुळे आल्यानंतर मी लगेच जेवायला घेतलं, जेवण केलं. मग भाजी झाल्या आज काही मुहूर्त लागणार आहे आपला. सो माहिती आहे न्यू इयर तर होऊन आता 6 मंथ होऊन गेलं. मिड इयर रिसेट बनवायला घेतलं आहे. थोडं लेटच झालेलं आहे आमचं गोल्स बनवायसाठी. सो ते बनवत बसलो होतो. अनन्याला पण बनवायचं होतं माझ्यासोबत. तर मी तर तिचं पहिले करून दिलं आज, कारण की तिला पहिले पाहिजे मॅडमला म्हणून. सो तिचं बनवलं. त्याच्यामध्येच आमचा खूप वेळ गेला. सो तिचं बनवून झालं. मग आम्ही संध्याकाळचं बाहेर फिरायला गेलो होतो. तर मी तुम्हाला बोलले होते मला शॉक बसला. तर ही आमची तुम्हाला गॅलरी दिसतीये. तर ही आमच्या घराच्या बाजूची गॅलरी आहे. तर हे प्लॅन्ट्स बघताय तुम्ही. इकडे एक प्लॅन्ट्स काहीतरी $50-100 अशा डॉलरला भेटतात. तर हे पूर्ण गॅलरीमध्ये तिने बसायला एक जागा ठेवली आहे, जी आंटी तुम्हाला मागच्या वेळेस डॉगचं दाखवलं होतं. पूर्ण गॅलरी तिची प्लॅन्ट्सने भरलेली आहे. फक्त तिच्या डॉगसाठी आणि तिच्यासाठी यायला रस्ता आहे का नाही माहीत नाही गॅलरीमध्ये. तर आता मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पण शॉक होईल. तर तुम्ही बोलत असाल हे काय सांगतेय, पण ते सगळे गॅलरीतले प्लॅन्ट्स आहे ते जवळजवळ 2 लाखाचे तिचे प्लॅन्ट्स. झालं का तुम्हाला पण शॉक? तसंच मला पण शॉक बसला होता तेव्हा. तो तेवढं मेंटेन पण करावं लागत असेल तिला. त्यानंतर अनन्या जिकडे पण बाहेर निघाली की तिकडे तिच्या मागेपर्यंत बाहेरपर्यंत डक यायला लागतात. मागं तुम्ही बघितलंच असेल. तो सो आम्ही बाहेर फिरून झालं आमचं. मग संध्याकाळी घरी आलो, थोडं स्नॅक्स बनवला. सो असं संपला आजचा दिवस. बाय.